दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. भडगाव नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन निविदेस प्रशासकीय मान्यता देऊ नये, नगरसेवक सचिनभाऊ चोरडिया. भडगाव नगर परिषदेचे भाजपा नगरसेवक सचिनभाऊ चोरडिया यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी भडगाव नगर परिषदेच्या सन 2026-27 च्या घनकचरा व्यवस्थापनाच्या वार्षिक निविदेस टेंडर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता देऊ नये अशी जाहीर मागणी केली आहे. या संदर्भात नगरसेवक सचिनभाऊ चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. या विषयावर मी आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. ही पत्रकार परिषद याच्यासाठी आहे, चालू आर्थिक वर्षात नगर परिषदेने 26-27 साठी घनकचरा व्यवस्थापनासाठी 3,67,47,000 रुपयाचं टेंडर तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय जळगाव येथे पाठवलेले आहे. आणि हे टेंडर मागच्या वर्षी 1,13,00,000 रुपयाला नगर परिषदेने संबंधित ठेकेदाराला दिलेलं होतं. अशी कोणती परिस्थिती बदलली वर्धावची, त्याचे 1,13,00,000 रुपयाचं टेंडर 3,67,00,000 रुपयापर्यंत तांत्रिक मंजुरीसाठी नगर परिषदेला पाठवावं लागतं. अशी तिची मालमत्ता नगर परिषदेच्या हद्दीत वाढून गेल्या. आपल्या समजा 25-26 ला त्या मालमत्ता 12,000 असतील, तर एका वर्षात तर त्या मालमत्ता 48,000 झालेल्या नाही, किंवा 35,000 झालेल्या नाही, किंवा 25,000 सुद्धा झालेल्या नाही. त्या मालमत्ता एका वर्षात फक्त 76 मालमत्ता नगरपालिका हद्दीत वाढलेल्या आहेत. याचं अधिकृत माझ्याजवळ नगरपालिकेचं पत्र सुद्धा आहे. अशी सगळी परिस्थिती असताना 1,13,00,000चं टेंडर 3,67,00,000 पर्यंत का जातं, आणि त्याला हे नगरपालिका प्रशासन तांत्रिक मंजुरीसाठी जळगावला पाठवतंय. ठीक आहे, ठेकेदाराने ती अमाऊंट भरली, ती कशा माध्यमातून भरली, कोणाच्या माध्यमातून भरली, तो विषय वेगळा. पण नगरपालिका प्रशासनाची जबाबदारीच आहे. 3,67,00,000चं टेंडर मंजुरीसाठी पाठवताना त्याच्यावर मुख्याधिकाऱ्यांची सही आहे, म्हणजे त्यांनी प्राथमिक संमतीच्या विषयाला दिलेली आहे. मग त्यांनी त्या वेळेला ते पाहायला हवं होतं. आणि मुख्याधिकाऱ्यांनी म्हणजे नगरसेवक जर एखादं बेकायदेशीर कृत्य करत असेल किंवा त्याला कायद्याचं पूर्ण नॉलेज नसेल, तर त्याला ते नॉलेज देऊन कोणतंही काम कायदेशीर मार्गाने करून घेण्यासाठी प्रशासनाने मुख्याधिकाऱ्यांची इथं नेमणूक केलेली आहे. प्रशासनाचा व्यक्ती इथं जर बसलाय तर तो ह्या कामासाठी बसलाय, त्याने ती जबाबदारी पार पाडायला हवी. दक्ष पोलीस न्यूज साठी बापूराव शार्दूल, भडगाव. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.